मंडळी, या ठिकाणी भगीरथ भालके यांचे कार्यकर्ते आहेत किंवा काँग्रेसला मानणारा वर्ग आहेत, सोबत भाजपचे. हो, या इकडं या, बसा की. सोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत. समाधान दादा आवताडे यांनी चांगलं काम केलं असं पण म्हणतात. नक्की आता आपण बोला, नक्की खरं काय आणि खोटं काय. चालतंय का? चालतंय का? आमने सामने होऊन जाऊन द्या. खरंच काशेगाव मध्ये समाधान आवताडेने विकास केला आहे का? खरंच भगीरथ भालकेंचं काम चांगलं आहे? म्हणजे तुम्ही भगीरथ भालकेंना मानता आहात किंवा त्यांच्या तुम्ही कामाला मानताय? स्वर्गीय नानांनी काम केलंय त्याला तुम्ही मानताय, आणि तुमचं म्हणणं आहे की समाधान दादांनी काम चांगले. बरोबर, दोघं आपल्या सोबत आहे. तर काय वाटतंय की समाधान दादांनाच का मतदान करायचं? समाधान दादांना मतदान का करायचं? का मानले एकतर, आणि कधी पण फोन करावं, फोन उचलते. आता तुमच्या समोर फोन लावतो, फोन लगेच उचलते. आणि कोणती अडचण आहे दादा, असा सीधा अडचण आहे, लगेच सॉल्व. बर, काही विषय नाही. काही बाकी विरोध पार्टीचा आपण काही सांगू शकत नाही, पण आम्ही आमच्या आमदारचं सांगू शकतो. म्हणतात की समाधानाला की फोन उचलले, फोन उचललाच पाहिजे. आपली जनतेने निवडून दिले म्हणजे कशासाठी फोन उचलला दिले. मग भगीरथ दादाने कधी फोन उचलला नाही का? उचलतेत की. हो, फोन उचलते भगीरथ दादा, पण काय आपला संपर्क नाही. 2-3 वर्षात आपला आणि भगीरथ संबंध नाही. म्हणतात नॉट रिचेबल काय भानगड आहे? त्यांना पर्यायच काय राहिला नाही. मग नॉट रिचेबल भानगड काय आहे? त्यांना पर्यायच काय सांगायचं काय? बरं, त्यामुळे नॉट रिचेबल सांगायचं म्हणजे काम असं वगैरे नसो, काम असं नॉट रिचेबल म्हणायचं, नुसतं आरोप करायचा. आरोप करायचं. काय म्हणते ते खरं आहे का? आरोप चालू? आरोप नाही, काय नाही, सगळं असंच आहे. भालके पार्टी जी आहे का, ते कायम असं खोटं बोलण्यात, रेटून बोलण्यात पहिल्यापासून ही आहे. त्यामुळे ही असं काही विषय राहिलेला नाही. म्हणजे जे काय असेल गावचा भाव करायचा. आता तुम्ही आमच्या गावातले काय काय ग्रामपंचायत सदस्य आहेत भालके पार्टीचे, त्यांना विचारलं गावात काय विकास झाला का नाही, तर म्हणणार काहीच झालं नाही. चला नेऊन दाखवतो म्हणलं की म्हणणार आलो. आणि जेव्हा काल काही जणांनी सांगितलं निधी झाला नाही, काय नाही, रस्ते दाखवतो त्यांना. जिथं सभा काल झाली का, समोर मातंग देवीचं मंदिर आहे, तिथं सभा मंडपला 7 लाख रुपये दिले. ते ना अलीकडे सावतामाळीचं मंदिर आहे, तिथं 7 लाख रुपये सभा मंडपले. 14 लाख समोरच त्यांच्या होते. गावात विकास नाही. आणि दलित वस्तीत असेल रस्ते भरपूर केले. लय विकास झाला म्हणते ते. आम्ही कुठं म्हणतो, त्याच्या व्यतिरिक्त लय काय मांडलंय त्यांनी. बर, ग्रामपंचायतचा शिपाईचा पगार द्यायचा तेवढं फक्त मांडायचं राहिले. तेव्हा म्हणजे या विकासावर तुम्हाला आम्ही काय सांगतो, शेतकऱ्यासाठी काय दिलं सांगा. तुम्ही काम केलं आम्हाला मान्य आहे. बर, तुम्हाला काम किती आलं? 300 मीटर आलं, तुम्ही 300 मीटर काम करताय. 400 मीटर काम केलं म्हणून सांगितलं का आमदारनं की मला ह्या गावात मतं मिळाली किंवा मताबला परत अपेक्षा आहे किंवा लोकांपासून काय जरा मिळावं मला. तुम्ही ही प्रवृत्ती नवीन आणली, बरोबर आहे, कटावट लावायची. तीच पद्धत तुम्ही वापरायची की 300 मीटर काम आल्यानंतर 400 मीटर काम करायला पाहिजे होतं. लोकांना भाव दाखवला पडल्यानंतर तुम्ही बघा की एकदा टिप्पर भरून आणली की रस्ताच पूर्ण. रस्ता झालाच नाही. तुम्हाला निधी आल्यानंतर सांगितलं आम्ही रस्ते करायला लागलोय. स्वखर्चात तर कोण करू शकत नाही, सगळ्याला माहिती आहे. पण जे केलंय ते तुम्ही तेवढंच करताय तुमच्या मर्यादित. मग त्या रस्त्यावर तुमचा संसार चालतोय. या शेतकऱ्याचं काय चालतंय मला सांगा तुम्ही. मग आमदाराची जायला रस्ता लागतो ही बी मान्य आहे, पण त्याला किती अडचणी येत्या, त्याला काय जीएसटी या रस्त्यासाठी लागण्याच्या सगळी गोष्टी शेतकऱ्याकडून जातो. म्हणजे काम केलं पाहिजे. शेतकऱ्यासाठी काय केलं नाही? शेतकऱ्यासाठी कुठला प्रश्न विधानसभेत मांडला नाही, कुठेही मांडला नाही त्यानं. वटावर पैराव शेतकऱ्याला काय तुम्ही कामच केलं नाही शेतकऱ्यासाठी? म्हणजे लाभ कुठला घेतच नाहीत काही जे कोण आहेत. हो, तुम्ही लाभ कुठला घेतला नाही? लाभ घेतच नाही. लाडकी बहीणचं नकोच आहे. लोकांना ही फसवी स्कीम आहे. त्यांचा आधार नंबर सांगायला की टाकू त्यांचा लाभ. आधार नंबर मी आधार कार्डच देतो तुम्हाला. बर, त्याच्यावर मी जर लाभ घेतला असला तुमचं नाव सगळं पूर्णच कळते कोणाला. बर, खोटच कळते. आधार कार्ड देतो त्याच्यावर लाभ ज्याला कळते त्याने सांगायचं बाबा हे ना याच्यावर लाभ घेतलाय शासनाने. फोन लावले की आधार नंबर लगेच विचारू. बर, आधार लाभ जरी घेतला असेल, लाभ जरी घेतला तरी सरकारी योजना आहे. सरकारी योजना पण घेता तुम्ही. आमदारी कोणाचा माणूस असतो? सरकारच असतो. मग ती आता तुम्ही यांचं म्हणणं काय? तुमचं मी शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा. शेतकऱ्यांसाठी लाईट बिल पूर्ण माफ केले. बर, पूर्ण माफ केले.
पहिल्या सरकारने कोणी केलं नव्हतं. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्ये कधी परवा पासून जे काढले केले? आता 2 महिन्यातच झाली. बरं. मागचं आतापर्यंत जेवढं होतं ते पूर्ण शेतकऱ्यांसाठी माफ केलेलं आहे. बर काम केलं राव, शेतकऱ्यांचं केलं ना, माफ केलं. मान्य ना. ह्याच्या आधी 5,000 रुपये भरून घेत होती 3 महिन्याला ही सरकार प्रत्येक डीपीवर. 70% रक्कम गोळा झाली की आमदाराचा फोन आला, वकिला सांगायचं माझ्या वशिल्याने शेतकऱ्याची वसुली थांबली. हाच लोकप्रतिनिधी सांगत होता. आता काय त्या करायचं? MSCB न सांगावं हा. की आम्ही 5,000 भरून घेतल्या आणि त्याच्या पावत्या किती जणांना दिले त्या आज इलेक्शन आलं म्हणून तुम्ही सांगताय की माफ आहे म्हणून. पैसे दिले नाहीत ना. समाधान अवताडे आमदार होऊन आता एक 2.5 दिवस पण झाले. ज्या टायमाला खरोखर लोकांच्या ऐका, फळबागा एक- होत्या एक मला एक त्या टायमाला सोपं विचारायचं आहे. वायरमॅन समाधान अवताडे आमदार होऊन किती दिवस झाले? 3-4 साडेतीन वर्षाचा का झाला. 4 झाले. हम्म. मग त्याच्या अगोदरचं काय लाईट बिल वगैरे कोणी माफ केलं काय? लाईट बिल येत होतं, तशी लाईट पण भेटत होती. आता 8 तास लाईट येते. बर 8 तासात बी त्याला टायमिंग आहे. 8 ला येते, कधी 12 लाच येते. संध्याकाळी शेतकऱ्याला रात्रीच उठावं लागते. त्यातनं लाईट आल्या टायमातनं घोटाळा काढते MSCB साहेब. त्यांचं काय चुकीचं आहे हो? तुम्ही लाईट बिल माफ म्हणताय, ते अधिकारी बी तसंच येते तिथं काम करायला. त्यांचं काय नडले काय तुम्हाला? त्याच्यापासून त्याचा फायदा काय आहे? MSCB ला तुम्हाला लाईट फ्री द्यायची आहे. म्हणजे लाईट त्यांची वसुली नाही. त्यांना लाख फुकट दिली तर ते दमान ती सेवा करणार. त्यांना पैसा मिळत त्याच्यापासून त्यांना लाभच मिळत असेल तर शासनाने तर त्याचा पैसा भरायला पाहिजे ना. बरं एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय आमदारांनी काय करावं? असं आमदारांनी त्याचं काम तरी करावं. म्हणजे काय काम? जनतेने निवडून काय करावं? दिल्यावर जनतेचे विरोधक असो कोणी असो त्याचं काम केलं पाहिजे. बर म्हणजे काय काम करावं? काम काय करावं असं वाटतंय? शेतकऱ्यासाठी ज्या शेतकऱ्याच्या ज्या अडीगाडी अडचणी द्या की शेतकऱ्याचा शेतीचा भाव असेल, खत बियाणं असेल, शासन यातनं टॅक्स काढून घेते. लाडक्या बहिणीचा आम्हाला लाभ घेतला का नाही म्हणून आम्हाला विचारते शासन वरून खालचं प्रतिनिधी सुद्धा. आम्ही एवढं दिले तुम्हाला, लाडकी बहीण दिले 2,000 सामग्री. अहो आमच्या गावात एका एकराला 1 लाख रुपये वर्षाला खर्चित द्राक्ष बागेला. 10 एकराचा द्राक्ष बागायदार आहे, 20 एकराचा आहे, 5 एकराचा आहे, 2 एकराचा आहे, अर्धा एकराचा आहे. त्याचा वर्षाला हिशोब काढा GST किती जातोय. त्याचं ती GSTचं बोलत नाही, महागाईवर बोलत नाही. फक्त नवीन काय स्कीम काढली आम्ही दिले का नाही तुम्हाला? आम्ही तुम्हाला रेशन माल देतो ना फुकाटामध्ये. मान्य हो, आम्हाला फुकाट देताय, 2 रुपये देताय, पण 10 रुपये पिशवीतच माल करायला येतोय. पण नाही की दरवाढ केलेली आहे सगळी या भाजप सरकारनं दरवाढ केलेली आहे. दरवाढ बर ठीक आहे, नवीन काय नाही. दरवाढ पहिल्यापासून म्हणते ती. मग बरोबर आहे की त्या टायमाला होती ना स्फूर्ती त्या टाकीवर बसत होती, खालनं गरम होत होती. बरोबर आहे का नाही? मीडिया दाखवत होती का नाही? मनमोहन सिंगला बांगड्या पाठवत होती पंतप्रधानाला. तेव्हा देशद्रोहाचा गुन्हा करा. आम्ही थोडं विरोधात आम्ही देशद्रोही म्हणते. 60 रुपये पेट्रोल होतं तरी महागाईच आहे म्हणायची. 600 रुपये गॅसची टाकी होती, महागाईच आहे म्हणायची. लय महागाई केल्या म्हणते ती महायुती सरकारनं. 50-60 किती झाले रा? हे पण बघा. परत गदा आलाय. कोण काय म्हणलं रे तुम्ही अटक किलो की 60,000 50,000 यायचं. आता एकरी किलो 30-40 लाख येतो. म्हणजे हिशोबात बोला की. बर खर्च पण तसंच आहे आणि उत्पन्न पण तसं निघालाय. पहिलं बागेत उत्पन्न 1 लाख 2 लाख यायचं. बरं मला मतदार म्हणून सांगा, मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? मतदार म्हणून भाजप सरकारच पाहिजे, हिंदुत्वादी सरकार पाहिजे आणि बाकी काही विषय नाही. मतदार म्हणून काय वाटतं? मतदार म्हणून मला काय वाटतं माहितीये का, जे सरकार म्हणते जी पहिले स्वस्तावित आता जमिनीला देत, आता फक्त एवढंच राहिले शेतकऱ्याच्या हक्काचं उतारा तिथे एकदा ऐकावं आणि त्यांनी गावातनं हिंडावं. मग शासनाला बरं वाटेल. त्याने सगळं एकूण झालंय, त्यांनी एकूण सगळं झालंय. जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती काय राखले त्यांनी सांगा. नुसते महामंडळ असू द्या, रेल्वे खाता असू द्या, MSCB असू द्या, काय राखले यांनी सांगा. अदानी अंबानी आलोबास शेतकऱ्याचा राहिलाय उतारा तेवढा त्यांनी आता इकला आणि गावात हिंडायला लागली तेवढं पोरण झालं की मग शासनाला वाटणार जरा बरं झालं. ही जास्त पळ वाट राहिली त्याची अजून शिल्लक. आता बोला यावर बोला काहीतरी. आता मोठा आरोप करा, लय मोठा आरोप केलाय, तुमच्यावर केलाय, भाजपवर केलाय, आमदारवर केलाय. ठीक आहे, आता काळा झालेला नाही, पहिल्यापासून होत आलेला आहे. मग ह्याला तुम्ही मान्यता दिली? ह्यांच्या भागात कुठला विकास झाला नाही फक्त त्यांनी सांगावं. म्हणजे मागणी केली ती काम आम्ही केलं नाही असं बोलावं. यांना सध्या वाटते भीती की महायुती सरकार आमचं उतार विकून टाकलेलं. हे खरं आहे खोटं आहे? हे खोटं आहे, असं कधी होत नसतं. का बरं? उतार घेत असेल का काय? उतार घेत नाही घेत नाही. मान्य केलं पाहिजे त्यांनी की बाबा पहिल्यांदा जमिनी स्वस्त होत्या म्हणजे ते आता महाग झाले. त्या आता महाग झाले म्हणून जमिनी इकून हिडायच्या का? महाग झाले मला सांगा, पहिला लाख रुपये मुरमाला 10 लाखात 3 लाखाचा रस्त्याला काम यायचं, मंजूर व्हायचं. आता कोटीने येतो रस्ता बी, जमिनीला बी येतील कोटीने रुपये. एकायचं गावात नाही हिडायचं. काय करायचं बोला आता. याला उत्तर काय करायचं? पण उत्तर काय तुम्ही? उत्तर आमचं एखादं भाजप सरकारच पाहिजे. बर आणि आमदारी समान अवतडेच पाहिजे.
म्हणजे यांचं म्हणणं आहे की जर त्यांचे आमचे महायुती कोण विरोधक सरकार आलं महायुती सरकार आलं की आमचं उतारा होतं त्याला म्हणते ती. घाबरतात उताराला. नाही, महायुती सरकार नाही, भाजप राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे राष्ट्रवादीनं काँग्रेसनं याने आजपर्यंत काही केलेलं नाही हो. शरद पवारनं कुठला आरक्षणचा विषय कुठला मार्गी लावलेला नाही, बरं. कुठलाच विषय नाही. तसं देवेंद्र यानं आतापर्यंत सर्व गोष्टी केलेल्या आहेत. मराठ्यांना आरक्षण पण तीच देऊ शकते, हा. बाकी कोणीही देऊ शकत नाही. आरक्षणचा विषय आहे. आरक्षणचा विषय बरोबर आहे ना, हा. आरक्षण देते आम्हाला भाजप सरकार, हा. आणि ते सदावरती कोण आहे, कोर्टात घालते ती कोण आहे ते? कोण आहे आता देवेंद्र फडणवीसला माहिती. बर इकडं आरक्षण यांनी देतो म्हणलं, इकडं सकाळ कोर्टात तयारच असते याची फाईल घेऊन. बर मग कसं मिळायचं आरक्षण? आता काय वाटतंय? पण आरक्षण देते कोणाला काय माहिती का, असं सगळं कागदावरच ठेवते. बरं काय वाटतं, मी आरक्षण मागणं योग्य आहे ना? मागणं योग्य आहे, पण त्याची जनगणना झाली पाहिजे. त्या देशात आपले लोक राहते किती ह्या गोष्टी कळल्या आपल्या पाहिजे. संविधानाच्या चौकटीमध्ये आरक्षण नाहीच बसलं नाही. पाहिजे. बसले पाहिजे, त्या गोष्टी त्यांनी अभ्यास केला पाहिजे. हा. तुम्ही म्हणताय शिंदे समिती नेमली, ती आमची समिती नेमली, कुठं देऊ समिती ती, कुठं काम करते ती समिती? हा. केंद्रा लेवलनं काम करते का काय? बर राज्य लेवलनं तुम्हाला जर दाखल उडकायचं असेल तर खाल्या लेवल यायला लागते का? केंद्रात दिल्लीत सगळे दाखले ठेवलेत काय? आपण जर आता आपल्या गाव लेवलला येऊ, बरं, दैवर चाललो आपण. खरं गावात खरंच अवतरण विकास केला हो? खरं सांगायचं, खोटं नाही बोला. खरंच विकास केला, खरं बोला. खरंच सांगतो. बर चला तुम्हाला दाखवतो. आता ती समोर पूर्ण समोरच आहे, हो. कॅमेरामॅन बॅन दाखवता लागला. ओके बस आणाकडे कॅमेरा पण आहे दादा. समोर बोर्ड बघितलाय. होय. मग त्या बोर्डावर जी झाली ती कामं खरंच झाली ती का? ह्या बोर्डावरचे एक 10-20 कामं हा. म्हणजे अजून प्रलंबित आहेत. प्रलंबित म्हणजे वर्क ऑर्डर चालू आहे, बरं. ह्या 4 दिवसामध्ये ती पण होऊन जाईल. बाकी सगळी कामं झाले. बोर्डावरली 90% कामं झाली ती नाही, आणि थोडी कामं राहिली कामं ती. जर झाली ती Work मान्य order करणार दिली आम्ही. आहे. जी कामं झाली ती मान्य करणार लोकप्रतिनिधी, त्यांना काम करणं गरजेचं आहे. आणि बरं. सगळं माहिती आहे, पूर्ण बरोबर आहे. सांगतोय. कुठलं काम झालंय, जे कुठल्या काम गोष्टी झालंय ते चालू झालंय, आम्ही सुद्धा ती गोष्ट मान्यच करणार. बर आणि एकदा निधी पडला की ती का होणारच आहे काम. हे असं काय डुप्लिकेट काय येऊन दाखवलं नाही कागद कुठला. आमदार फंडातून कामं मंजूर झाले ते त्याचा अहो, निधी आमदार लागलाय. फंडातलं काम तांडा वस्तीवर, पानंद रस्त्यावर तुमचं देतात टाकीचं, हे आमदार फंडातलं काम असते तिकडे. बर मग सांगा आमदारने काय काम करावं पण सांगा नाही तुम्ही. आमदार शेतकऱ्यासाठी काय तर केलं पाहिजे. बरं समजा भाजप सरकारने केलं पाहिजे. समजा की पुढच्या वेळेस की आगामी 1-2 महिन्यामध्ये जर भगीरथ बालकेंना आमदार म्हणून संधी मिळाली तर त्यांनी काय काम करावं? शेतकऱ्यासाठी काम करावं. बरं मग गावातली कामं बाकीची कामं तर करावं लागतं. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्याला ती पहिल्यांदा करावं लागेल, असं बोर्ड लावून चालणार नाही. बरं. काम पहिल्यांदा करावं लागेल तर लोक तुमच्या म्हणणं आहे पाशी की तुम्ही मोठे बोर्ड लावलेत त्यांचं आंधळ प्रेम आहे. जागेवर त्यांना कामं अजून केली ती. ही झापड असते का, त्या बालिकेशिवाय दुसऱ्याला काही दिसत नाही. दुसरं तिथं फिरून तिथं येतात ते. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर काय यांचा म्हणजे विषयच नाही कुठला. हा. आणि जास्त ना आपले चष्मा घातला आपण एक ती काय झाली, अहो 2 वर्षात फिरकला सो नाही होईल गावात. विरोधक कोण आहे ती कामं कामं केली नाहीत. आणि भारतनानाच्या काळात किती निधी देत होता थोडका. बोर्ड लावायचा विषय नव्हता हो. 10 लाख 5 लाख 20 लाख त्याच्या पुढे निधी येत नव्हता. तेवढा निधी पहिला निधी लय बारका आलता कधी झाला नाही. मान्य माणूस म्हणतो ना, त्या टायमाला निधी तेव्हा सरकार कोणाच होतं. आता भाजप सरकार आलं, आता त्यांनी सांगते की शेतात तेवढी काय शिल्लक राहिली ती, त्याला रेट वाढला, जमिनी त्याचा रोडचं व्हॅल्युएशन वाढलं, तसं आमच्या शेतीचं व्हॅल्युएशन वाढलंय. हा जी कोण उमेदवार आहे त्याचं काय सांगा ना. बरं मला बरं काय वाटतं भगीरथ दादांबद्दल काय वाटतं? भगीरथ दादाबद्दल काय जनमत आहे, लोकांना वाटतं दिलं पाहिजे, निवडून दिलं पाहिजे त्यांनी. बरं मग त्यांचं वैयक्तिक काम काय? वैयक्तिक काय, ज्याच्या हातात सत्ता लोकांनी दिली होती, ज्यांना सत्ता दिली तोच ते काम करणार. विरोधात काय करणार? विरोधात प्रश्न मांडणं एवढंच काम करणार. हा विरोधात प्रश्न काम काय करणार? फक्त बाबा विरोधात आपलं काम कुठं आहे एवढं विचारायचं काम करणार. सत्ता तुमच्या हातात आहे आणि तुम्ही म्हणणार त्यानं काय काम केलंय. बरोबर आहे. सत्ता तुमच्याकडे आहे, आमदार तुम्ही आहेत. आम्ही पहिले उगाच जिल्हा त्यांना का बोलू देतो जिल्हा कामाचं? परिषदेच्या वेळेस भगीरथ दादा उभारले होते त्यावेळेस आम्हीच त्यांच्या पाठीमागे होतो. बर झेडपीला पडले, बर विठ्ठल कारखान्याला पडले आणि आमदारकीलाही पडले. महाराजांचा त्यावेळेस आशीर्वाद सगळं असताना आणि आता काय मिळ लागणार अवतडे समोर एवढे सगळी सत्ता ही सगळं असताना त्यावेळेस पडले. आता विषयच नाही काय येणार. आता हो आता काय ज्या जनशक्तीचे केल्या गोष्टी ज्यांनी पाठिंबा देण्याची केलता कितीच लोक कुठं घेणलाच माहित नाही. त्याचा सुद्धा विचार त्यांना पडला. ज्याने आमदार केलं त्या माणसाचा सुद्धा त्याला विचार पडलाय. पण ते परिचारकांची भूमिका काय आहे? आता ती त्यांनी ठरवायची आहे. आता ते जनते जाऊन म्हणते माफी मागते बाबा आम्ही पहिली चूक केली आता करणार नाही. आता त्यांनी ठरवायचं आहे, त्याच्या कार्यकर्त्यांनी ठरवायचं आहे.
काय वाटतं परिचारकांची भूमिका कशी असेल? काय बरेचशा रंगाने अवतडे एकच होतील. बर काय अडचण नाही. शेवटी दोघांचाही पक्ष भाजपच आहे बर आणि समाधान दादांना ते पण सहकार्य करतील. सहकार्य म्हणते त्या आमदारांकडचे म्हणते ते आम्हाला हाय करावंच लागेल, कुणाला करावं लागेल? त्यांना ते सरकारी करावंच लागेल. बर हा मग आता जरी ते बोलून दाखवत नसले तर त्यांना सहकार्य तिथंच करावं लागणार. बर हा मग आता मग भगीर दादांना मतदान गावातले किती पडेल? जे काय लोक ठरवणार आहे ते, माझ्या एका मतावरती येणार नाही. लोक ठरवणार आहे. गेल्या पोटनिवडणुकीला जवळपास 2000चं लीड दिसतं हो ना भाजपला, बरोबर आहे? भाजपने पोटनिवडणुकीला सुद्धा बालकेच लीडवर होतं. होय 700 मतांनी लीड होतं गावातलं. भगीर बालकेचं दोन्ही एकीकडे असून सुद्धा. बर 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 ह्या वेळेस पण पुन्हा एकदा लीड देणार आहे? नक्कीच. हा भारताना आणि भगीरदादाच लीड होते कासेगावमध्ये आमदार केला. बर. पण यावेळेस आम्ही 100% लीडवर आहोत. होय 100% लीडवर आहोत. 100% लीड राहणार आहे. मंडळी आपण भगीरथ दादा बालके यांचे समर्थक पाहिले, समाधान अवताडे यांचे समर्थक पाहिले. आता वेळ काळ जवळ येतोय, हे 2 महिन्यामध्ये कळेलच कोण कुठे आहे, कोण किती पाण्यात आहे, कोण हवेत आहे, कोण उंचावर आहे, कोण डगलीवर आहे. तात्पुरतं तरी आपलं असं वाटतं की या गावातून भगीरथ बालके लीडवर राहतील ना? समाधान दादाच. समाधान दादा पण लीडवरती राहतील, दोघांचंही म्हणणं आहे. तर बघूयात पुढे काय होतं ते. धन्यवाद.